नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 20 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. पार्थ काव्याला थांबवतो. अहो काव्या, ऐका तरी, माझ्या हातात काय आहे ते तरी बघा. ते मंगळसूत्र दाखवतो. त्यानंतर काव्या थांबते. मला तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं, म्हणून मी असं काही केलं. नंतर मला आठवलं की यापेक्षा स्पेशल काही असू शकत नाही. मी पटकन सोनाराकडे गेलो आणि हे जोडून आणलं. तेव्हा काव्या म्हणते, अहो देशमुख, मला हेच तर हवं होतं. मी खूप छोट्या छोट्या गोष्टीत खुश होणारी मुलगी आहे. अगदी चिंच बोरं खाल्लं तरीसुद्धा खुश होते मी. तुमचं रक्त सांडवलं तर खुश होईल मी. देशमुख, तुमच्या रक्ताचं एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून अख्खा जीव ओवाळून टाकलाय तुमच्यावर. एखाद्या दिवशी अभ्यास बाजूला ठेवून सिनेमन कॉफी बनवणं म्हणजे प्रेम असतं देशमुख. तर पार्थ म्हणतो, किती घाई असली तरी बायकोला ड्रॉप करणं म्हणजे प्रेम असतं. तुम्ही जेव्हा माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणतात ना, तेव्हा जगातल्या प्रत्येक पदार्थ त्याच्यासमोर फिका असतं प्रेम. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीत जर मला खुशी मिळत असेल तर तुम्ही असा मोठा प्रयत्न करणार देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, आता उशिरा आलेल्या शहाणपणाला काय अर्थ. झालेली चूक तर मान्य करावी लागेल. त्यानंतर काव्या केस बाजूला करते आणि पार्थला मंगळसूत्र घालायला लावते. पार्थ मंगळसूत्र घालतो. पार्थ म्हणतो, देवाच्या साक्षीने मी आज माझं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट दिलं आहे, पण मला काही मिळालं नाही. तेव्हा काव्या म्हणते, काय हवं आहे तुम्हाला? काही मोठं हवं आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, काहीतरी साधं सोपं गोड हवं आहे. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, गोड हवं आहे ना, डोळे बंद करा. नंतर रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येते. काव्या पार्थला पेस्ट्री खाऊ घालते. नंतर पार्थ पण काव्याला पेस्ट्री खाऊ घालतो. तेव्हा काव्या म्हणते, गोड नाही लागली पेस्ट्री. पार्थ म्हणतो, गोड लागणारच नाही पेस्ट्री, कारण सकाळचं काहीतरी पेंडिंग आहे ना. काव्या म्हणते, काय पेंडिंग आहे? पार्थ काव्याच्या गालावर किस करतो, तिला जवळ घेतो. त्यानंतर जेव्हा ते बाजूला होतात तर समोरच्या बाजूला रम्या उभी असते आणि ती सगळं हे बघत राहते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीतीदायक स्माईल असते प्रेक्षकांनो. त्यानंतर परत तो कपाळावर पण किस करतो, तेही रम्या बघत असते. तर दुसरीकडे नंदिनी जीवा घरी आलेले असतात आणि मालिनी काकू म्हणतात, अरे गदड्या, मला सांगायचं ना, तिचं औक्षण करायचं होतं मला. मार त्याला फटका मार. पार्थ लगेच जीवाला फटका मारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, आओ आई, ज्या दिवशी तुम्ही काव्याला ओवाळलं त्याच वेळेला तुम्ही माझंसुद्धा औक्षण केलं होतं. माझ्या लक्षात आलं होतं ते. खरा गृहप्रवेश तर त्याच दिवशी झाला होता. आता फक्त जीवांसोबत मी घरी आली. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अच्छा, तय्यबली हो म्हणाला शेवटी. तर सगळेच त्यांच्याकडे बघतात आणि नंदिनी पण म्हणते, काय बाबा. तेव्हा जीवा म्हणतो, अरे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि आज जे काही फॅन्स आले होते ना, त्यातल्या एका मुलाने त्यांना हाकसुद्धा मारली, ए तय्यबली. नंदिनी म्हणते, आता बस झालं हा. तेव्हा विक्रम काका पण म्हणतात, ए आता बस झालं. कसाई लगेच थांबतात. अरे बाबा, कसाई असला ना, पण मुली गोड आहे त्याच्या. तर मालिनी काकू म्हणतात, म्हणजे तुमच्या चौघांचं जन्माचं भांडण मिटलं म्हणजे. तर जीवा म्हणतो, भांडण तर मिटलंय, पण अजून गृहप्रवेश बाकी आहे. नंदिनी म्हणते, अहो गृहप्रवेश तर झाला ना. पण जीवा म्हणतो, मी जीवा स्टाईलने करणार आहे. आपलं कसं सगळं वेगळं असतं. तर नंदिनीला उचलून घेतो आणि त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. जीवा आधी नंदिनीचं स्वागत करतो. त्यानंतर म्हणतो, तुला त्याच दिवशी या रूममध्ये यायचं होतं ना, ज्या दिवशी तू चादर आणि उशी घ्यायला आली होती. त्या नंदिनी म्हणते, हो, पण असं नाही, माझी इच्छा होती की तुम्ही मला रूममध्ये घेऊन यावं. खरं सांगू जीवा, त्याच दिवशी मला तुम्हाला कडकडून मिठी मारायची होती. तुमच्या कुशीत येऊन खूप मनसोक्त रडायचं होतं. तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. जीवा म्हणतो, त्या दिवशी जे काही करताना आलं ते आज करूया आणि आपल्यातलं सगळं अंतर मिटूया. ते दोघं एकमेकाला मिठी मारतात. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी एक सांगू. तर नंदिनी म्हणते, मी ओळखू त्या दिवशी आपलं राहून गेलेलं किस. तेव्हा जीवा म्हणतो, आई शपथ, तुला कसं काय कळलं? ते दोघं किस करणार तेवढ्यात तिथे काव्या आणि पार्थ दोघं पण येतात. खूप फनी सीन आहे प्रेक्षकांनो. हा सीन तुम्ही नक्की टीव्हीवर बघा. मला स्वतःला बराच वेळ हसायला येत होतं. काव्या म्हणते, अहो डोळे बंद करा, डोळे बंद करा. आणि पार्थ म्हणतो, मी काही नाही बघितलं. काव्या डोळ्यांवर हात ठेवते. पार्थ तोंड फिरून घेतो. जीवा आणि नंदिनी तर इतके ऑकवर्ड होतात. जीवा म्हणतो, काय रे दादा. तर पार्थ म्हणतो, आमचं कुठं काय चाललंय, तुमचंच चाललंय जे चाललंय. काव्यामध्ये येते आणि म्हणते, काय हो पार्थ, इतक्या गोड कपलचा रोमॅन्टिक मोमेंट तुम्ही डिस्टर्ब केलात. तेव्हा पार्थ म्हणतो,
मी केला? मी बोललो होतो वरती चला म्हणून. सामान आणायची घाई कोणाला झाली होती? तुम्हालाच ना. त्यांचा क्यूट मोमेंट तुम्ही डिस्टर्ब केला. तर पार्थ म्हणतो आता सगळ्यांचं सगळं मिटलं आहे ना, आपापल्या बायकांसोबत आपापल्या रूममध्ये राहूया. दोघंही एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि डान्स करतात, खोलीत जाऊया, खोलीत जाऊया. तर दुसरीकडे वसू आत्या रम्याला म्हणत असतात झालं मिटलं ना आणि काव्याचं भांडण. आता त्यांना कोणी वेगळं करू शकत नाही, कारण ते प्रेमाचे तारे वारे पसारे सगळं करत इथपर्यंत पोचले. कितीही माइंड गेम खेळली ना तरीही जीवानंदिनी आणि काव्या पार्थ यांना वेगळं नाही करू शकत. मला नाही वाटत की आता त्यांच्या प्रेमाचा गळा कोणी दाबू शकत. तर रम्या लगेच वसू आत्यांचाच गळा दाबते. वसू आत्या खूप सोडसोड म्हणतात, पण रम्या काही सोडत नाही. का त्रास होतोय तुला? वसू आत्या हो म्हणतात. तर दुसरीकडे काव्या आणि नंदिनीचं नाटक सुरू होतं. काव्या म्हणते ताई मला नाही राहावं ते आता तुझ्याशिवाय. हो ना, मला ना तुझ्याबरोबरच राहायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते मला पण. तर जीवा म्हणतो अगं ये काय लगेच पलटी मारते, आत्ताच तुला माझ्यासोबत. लगे काव्य म्हणते काय काय बोलला जीवा, माझ्या ताईला फोर्स करायचा नाही हां. पार्थ पण म्हणतो हे काय काव्या तुम्ही काय मध्येच रिव्हर्स गेअर टाकला. जीवा म्हणतो बघ ना दादा, काही लोक हग डे, प्रॉमिस डे, किस डे साजरा करताय आणि आपण काय भाऊबीज साजरी करायची. तर रम्या वसू आत्यांना पाणी देते. वसू आत्या काही पाणी घेत नाही. तेव्हा ती म्हणते पिते का नाही, लगेच हात पुढे करते दाबण्यासाठी. तर वसू आत्या घाबरून पाणी प्यायला घेतात. रम्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते काय गाई. तर हा भाग इथेच संपतो. पण रम्याचं हसणं खूप विचित्र असतं हां. आता असं वाटतंय की पूर्णपणे ती सायको झाली आहे. तर पुढील भागात बघायला मिळतं घरी काउन्सिलर आलेले असतात आणि त्या म्हणतात बघता बघता 6 महिने संपले, काय ठरलं आहे तुमचं. तेव्हा ते चौघं पण म्हणताय आम्हाला डिवोर्स नको आहे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात तुम्ही डिवोर्स मागे घ्यायचा नाही, तुम्ही डिवोर्स घ्यायचा आहे. तर पार्थ म्हणतो आम्हाला हे लग्न हवं आहे. तर नंदिनीचे बाबा आणि आई दोघं पण येतात. तर ते म्हणतात पण आम्हाला हे लग्न नको आहे, तुम्ही या बळजबरीच्या लग्नातनं आता मुक्त व्हावं अशी आमची इच्छा आहे. व डिवोर्स घ्यावाच लागेल. मला काय वाटतं प्रेक्षकांनो, आता हे घरचे त्यांना डिवोर्स घ्यायला लावतील आणि पुन्हा त्यांचं लग्न लावून देतील, असा ट्विस्ट बघायला मिळू शकतो. तेव्हा जाणून घेण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.